हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एस व्ही ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश युनिट नंबर 2 लेसन नंबर 2.4 ॲनिमल्स आय नो. ॲनिमल्स आय नो. ॲनिमल्स म्हणजेच काय? प्राणी. आय म्हणजेच मला, नो म्हणजेच माहित आहे, मला माहित असलेले प्राणी. चला तर सुंदर असं इथं पाठ देण्यात आलेला आहे. तर इथे आपल्याला ॲनिमल्स प्राण्यांची ओळख करून घ्यायची आहे. तर कोणकोणत्या प्रकारचे ॲनिमल्स प्राणी आपल्या आजूबाजूला राहतात आणि कुठले प्राणी जंगलात राहतात या सगळ्या गोष्टींची इथे आपल्याला ओळख करून घ्यायचं आहे. पेट ॲनिमल्स दाखवण्यात आलेलं आहे. पेट ॲनिमल्स म्हणजेच काय? जे आपल्या आजूबाजूला राहतात, आपल्याला त्यांच्यापासून युजफुल थिंग्स असे भेटतात, गरजेच्या वस्तू भेटतात आणि ते आपल्याला कामामध्ये हेल्प करतात, कामात मदत करतात आणि कधी कधी ते आपल्या घराची रक्षा सुद्धा करतात. त्यांना येथे आपण पेट्स ॲनिमल्स असं म्हणतो किंवा पाळीव प्राणी असं सुद्धा म्हणतो. चला तर कोण कोण आहेत ते ॲनिमल्स इथे आपण पाहून घेऊया. कॅट दाखवण्यात आलेला आहे. पहा, कॅट ही आपल्या घरात राहते, पेट ॲनिमल आहे ती. तर ती आपल्याला उंदरे पकडण्यात काय करते? घरातील उंदीर पकडण्यात काय करते? मदत करते. तर डॉग दाखवण्यात आलेला आहे. डॉग सुद्धा काय आहे? पेट ॲनिमल आहे. तर तो आपल्या घराची काय करतो? रक्षा करतो, घराची राखण करतो. तर ऑक्स जो आहे, ऑक्स म्हणजेच काय? बैल. ऑक्स हा कुठं कामात येतो? आपल्याला कुठं हेल्प करतो? शेतात मदत करतो किंवा बुलक कार्टसाठी सुद्धा इथे वापरला जातो, बैलगाडीसाठी सुद्धा इथे ऑक्सचा वापर केला जातो. काऊ देण्यात आलेला आहे. काऊ म्हणजेच काय? गाय. गायीपासून आपल्याला दूध भेटते, घी, ताक, दही, पनीर या सगळ्या गोष्टी आपल्याला गायीपासून भेटतात. तर गायी सुद्धा काय आहे? काऊ सुद्धा काय आहे? पेट ॲनिमल्स आहे. हॉर्स काय करतो? आपल्याला घोडागाडीसाठी वापरला जातो किंवा ट्रान्सपोर्टिंगसाठी यूज केला जातो. तर हॉर्स सुद्धा काय आहे? पेट ॲनिमल आहे. बफेलो पासून आपल्याला दूध, दही, घी, बटर या सगळ्या गोष्टी भेटतात. तर बफेलो सुद्धा काय आहे? पेट ॲनिमल्स आहे. तर शीप पासून आपल्याला वुलन भेटतं. वुलन म्हणजेच काय? लोकर. मीठ भेटतं, मटण भेटतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला शीप पासून भेटतात. तर शीप पण काय आहे? पेट ॲनिमल आहे. तर गोट पासून सुद्धा आपल्याला मीठ भेटतं, मिल्क भेटतं. तर हे सगळे जे ॲनिमल्स आहेत ते आपल्यासाठी काय आहे? युजफुल आहेत, म्हणून यांना पेट ॲनिमल्स असं म्हणतात. पुढे चित्रात देण्यात आलेलं आहेत वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड ॲनिमल्स म्हणजेच काय? जे जंगलात राहतात. काय करतात? जे जंगलात राहतात त्यांना वाईल्ड ॲनिमल्स असे म्हणतात. चला तर पाहून घेऊया. डीर म्हणजेच काय? हरिण. हरिण कुठे राहतो? जंगलात राहतो आणि तो शाकाहारी प्राणी आहे, गवत खातो. वोल्फ म्हणजे काय? लांडगा. वोल्फ म्हणजेच काय? लांडगा. लांडगा सुद्धा काय करतो? छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार करतो. हा सुद्धा काय आहे? वाईल्ड ॲनिमल आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे झेब्रा. झेब्रा सुद्धा वाईल्ड ॲनिमल आहे. तो सुद्धा काय आहे? हर्बिओरस आहे. काय आहे? हर्बिओरस म्हणजेच काय? गवत खाणारा प्राणी आहे. गोरिला दाखवण्यात आलेला आहे. गोरिला सुद्धा एक माकडाचाच प्रकार आहे, झाडांवर राहतो आणि जंगलात राहतो, वाईल्ड ॲनिमल आहे. बियर दाखवण्यात आलेला आहे. बियर म्हणजेच काय? अस्वल. त्याला हिंदीत भालू असं सुद्धा म्हणतात. हा सुद्धा जंगलात राहतो. याला मध खूप आवडते आणि छोट्या छोट्या प्राण्यांचा सुद्धा हा काय करतो? शिकार करतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे फॉक्स. फॉक्स म्हणजेच काय? कोल्हा. कोल्हा सुद्धा छोट्या छोट्या प्राण्यांचे शिकार करतो आणि त्यांना तो खातो. कोल्हा पण काय आहे? फॉक्स पण काय आहे? वाईल्ड ॲनिमल आहे. लॉयन म्हणजेच काय? सिंह. हा काय आहे? मांसभक्षक प्राणी आहे. काय करतो? मोठ्या प्राण्यांचा शिकार करतो आणि त्यांना खातो. हा सुद्धा काय आहे? वाईल्ड ॲनिमल आहे. हा सुद्धा जंगलात राहतो. जसा लॉयन आहे त्याचप्रमाणे टायगर सुद्धा मांसभक्षक प्राणी आहे, मोठ्या प्राण्यांची शिकार करतो आणि तो सुद्धा काय करतो? जंगलात राहतो. लॉयन जो आहे तो जंगलाचा राजा आहे. तर जो टायगर आहे तो काय आहे? नॅशनल ॲनिमल आहे. काय आहे? नॅशनल ॲनिमल आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे लुक, लिसन अँड रिपीट. तर खाली पहा म्हणलेलं आहे, ऐका म्हणलेलं आहे आणि रिपीट करा म्हणलेलं आहे. तर मॅन म्हणजेच काय? माणसे किंवा व्यक्ती. कुठे राहतात? होम म्हणजेच काय? घरात राहतात. म्हणजे त्या प्राण्यांचे किंवा त्या व्यक्तींचे इथे आपल्याला काय दाखवण्यात आलेलं आहे? शेल्टर दाखवण्यात आलेलं आहे, निवारा दाखवण्यात आलेला आहे.
तर काऊ, काऊ म्हणजेच काय, गाय. गाय कुठे राहते, गोठ्यात राहते, त्यालाच इंग्लिशमध्ये काऊ शेड असं म्हणतात. डक, डक कुठे राहते, बदक. डक म्हणजेच काय, बदक कुठे राहते, तळ्यात राहते, पॉन्ड मध्ये तलावात राहते. बी म्हणजेच काय, मधमाशी. मधमाशी कुठे राहते, पोळ्यात राहते, त्यालाच बी हाईव्ह असे म्हणतात. टायगर, टायगर कुठे राहतो, डेन मध्ये राहतो. डेन म्हणजेच काय, गुहा. कुठे राहतो, वाघ गुहेत राहतो. बर्ड, बर्ड म्हणजेच काय, पक्षी. कुठे राहतात, नेस्ट. नेस्ट म्हणजेच काय, घरट्यात राहतात. मंकी, मंकी म्हणजेच माकड. माकड हा झाडावर राहतो. झाड म्हणजेच काय, ट्री. आणि स्पायडर, स्पायडर म्हणजेच काय, त्याला आपण कोळी असं म्हणतो मराठीत. आणि तो कुठं राहतो, वेब मध्ये राहतो. तर इथं आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेलं आहे, कसं रीड करायचं आहे हे इथं सांगण्यात आलेलं आहे. प्रॅक्टिस सिम्पल सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, मॅन लिव्स इन अ होम. तर इथे आपल्याला कसं रीड करायचं आहे हे इथं सांगण्यात आलेलं आहे. तर आपण इथे रीड करून घेऊया. मॅन लिव्स इन अ होम. काऊ लिव्स इन अ काऊ शेड. डक lives in a pond. Bee lives in a beehive. Tiger lives in a den. Bird lives in a nest. Monkey lives in a tree. Spider lives in a web. तर अशा प्रकारे हे सेंटेन्स आपल्याला काय करायचे आहेत, मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 2.4 ॲनिमल्स आय नो हा लेसन पाहिलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.